आधिमध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने, म्हणजे ज्याला आधी नाही, मध्य नाही आणि अंतय नाही असा हा परमात्मा निर्गुण निराकार, त्याचं वर्णन केलंय. सम्यक कथिला भक्ती योग, भक्ती आश्रय गे वैराग्य, सांगोपांग ज्ञान योग, अवताचरित ही कथिये. सम्यक कथिला भक्तियोग, यथा सांग. भक्तियोग म्हणजे काय, तो तुम्हाला यथा सांग सांगितला. भक्तीच्या आश्रयाने म्हणजे जसजशी माणसाच्या मनातली भक्ती वाढत जाते तसतसं त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होत जाते. सांगोपांग ज्ञानयोग, ज्ञानयोग सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगितलाय. भगवंताने जे निरनिराळे अवतार घेतले त्या अवताराचं रहस्य लीला वर्णन करून सांगितलं. परीक्षित रायाचे कथानक इथपर्यंत काल आपण आलो तो 6व्या ओळीपर्यंत. परीक्षित रायाचे कथानक, श्री ब्रह्मर्षी नारद चरित, राजे आसी विप्रशाप, प्रायोपवेशन राजाचे. परीक्षिती राजाची कथा तुम्हाला सांगितली. ब्रह्मर्षी नारदाचं चरित्र सांगितलं. परीक्षिती राजाला विप्रशाप कसा झाला, 7 दिवसात आपल्याला मृत्यू आहे हे त्याला कळल्यानंतर त्याने प्रायोपवेशन केलं. अन्न पाण्याचा त्याग करून तो कथा ऐकायला बसलेला आहे. समजा आपल्याला कळलं 7 दिवसांनी जाणार आहे, आपण म्हणू चला अमेरिकेत जाऊन येऊ, दिल्ली जाऊन येऊ, जाऊन तमुक जाऊन येऊ, जे जे खाल्लं नाही ते खाऊ, जे जे प्यायला नाही ते पिऊ, जे काय मजा करायची ते करून घेऊ म्हणले, नाही ते मारायचं जाईल. नाहीतर डेबिट कार्डावरती कर्ज काढून ठेवू की याच्यावर बघतील मागचे काय करायचे. म्हणजे आपण विचार करू या 7 दिवसात जीवनाचा किती उपभोग घेता येईल. पण याला जसं कळलं की आपल्याला 7 दिवसात मृत्यू आहे तेव्हा त्यांनी विचार केला की जो काही काळ भगवंताच्या कृपेने आपल्याजवळ आहे, निदान मला कळलं तरी मला 7 दिवसांनी मृत्यू आहे. अहो ज्याचा अचानक मृत्यू होतो त्याला कधी कळतं आपल्याला जायचं आता थोडा वेळ निवडून, कळत नाही. पण भगवंताची कृपा आहे की मला निदान 7 दिवस तरी आधी कळलं. आणि म्हणून त्यांनी 7ही दिवस त्या भगवंताच्या चिंतनामध्ये घातले. श्री शुक परीक्षिती संवाद, नारद ब्रह्मदेव संवाद, अवतार वर्णन, प्राधानिक सर्ग, विदुरोद्धव भाषण. श्री शुक आणि परीक्षित राजांचा संवाद मी तुम्हाला सांगितला. नारद आणि ब्रह्मदेव यांचा झालेला संवाद तुम्हाला सांगितला. आपलं अवताराचं जे प्रमुख कारण आहे भगवंताने अवतार धारण केले ते सांगितलं. विदुर आणि उद्धव यांचा झालेला संवाद पण सांगितला. पण भगवंताने सांगितलं होतं उद्धवाला, कारण उद्धवाला शेवटी ज्ञान दिले ना, त्याला सांगितलं हे ज्ञान तू विदुराला सांग. विदुर मैत्रेय समागम, पुढे विदुर आला आणि मैत्रेय यांचा समागम होतो, म्हणजे एकत्र भेटतात, ते संवाद होतो. विदुर मैत्रेय समागम, पुराण संहितेचा प्रश्न, महापुरुष संस्कृती कथन, पुढे सर्ग प्राकृतिक आणि सांगितली सप्तविकृती, त्यापासून ब्रह्मांड उत्पत्ती, विराट पुरुषाची निर्मिती, स्थूल सूक्ष्म काळगती. त्यानंतर सांगितली की सप्तविकृती म्हणजे कसं विश्व निर्माण झालं आहे. आधी निर्गुण निराकार होतं, मग कशी सृष्टी निर्माण झाली ते सांगितलं. ब्रह्मांडापासून कशी उत्पत्ती झाली, विराट पुरुषाची निर्मिती कशी झाली ते सांगितलं.
काळाची गती सांगितली. सूक्ष्म काळ म्हणजे काय, स्थूल काळ म्हणजे काय, काळाची गती सांगितली. मग पद्माचा समुद्भव समुद्री बुडता भूसर्व वध करते देवादिदेव हिरण्याक्ष दैत्याचा. इकडे प्रलय का झाला, संबंध सृष्टी, शेवटी प्रलय काळात काय होतं, संबंध सृष्टी जलमय होऊन जाते, जलमय झालेली आहे सृष्टी. आणि त्याच वेळेला हिरण्याक्ष नावाचा दैत्य आला आणि मग भगवंताने त्या हिरण्याक्षाचा वध केला. देव मनुष्य पशु उत्पत्ती, 11 रुद्रांची उत्पत्ती, अर्धनारी नर प्रकट होती मनु शतरूपा नामाने. देवाची निर्मिती कशी झाली, मनुष्याची निर्मिती कशी झाली, पशुची निर्मिती कशी झाली. म्हणजे ज्यांनी संबंध भागवत ऐकलं नाही त्याला हे सगळं ऐकायला मिळतं, अवतरणिका ऐकायला मिळते. 11 रुद्रांची, 11 रुद्र कसे निर्माण झाले. 11वा रुद्र आहे महारुद्र बजरंग बली. 11 रुद्राची उत्पत्ती कशी झाली ते सांगितलं. अर्धनारी नटेश्वर, भगवंताचं शरीर जे आहे, अर्ध शंकराचं शरीरात अर्ध्या बाजूला शंकर अर्ध्या बाजूला पार्वती, असं पण अर्धनारी नटेश्वर म्हणतो. तसं भगवंताने 2 रूपं घेतली, एक मनु आणि शतरूपा. कर्दम प्रजापतीची संतती, मग नंतर कर्दम ऋषी होते त्यांची संतती सांगितली की देवहूतीच्या पोटी भगवान कपिल ऋषींचा जन्म झाला. देवहूतीच्या पोटी जन्म झाला. कुणाच्या पोटी, कपिल ऋषींच्या, कर्दम ऋषींच्या पोटी कपिल ऋषींचा. ज्याने सांख्यशास्त्र सांगितलं ते हे कपिल मुनी. त्यांचा जन्म झाला कर्दम ऋषींच्या उदरी. त्यांच्या आईचं नाव देवहूती. आणि मग नंतर तिला कपिलाने उपदेश केला आणि ती जलमय झाली. ती कुठे झाली तर मातृगया तीर्थ आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी ती पाणी स्वरूप होऊन गेलेली आहे, जलस्वरूप होऊन गेली. भगवान कपिल अवतरती. कपिल देवहूती संवाद, कपिलाचा आणि देवहूतीचा संवाद आहे, आईचा आणि मुलाचा संवाद आहे. मरीच्यादी प्रजापतीची उत्पत्ती, दक्ष यज्ञ विनाश बोली जेती, ध्रुव चरित्र पृथ्वी उत्पत्ती, प्राचीन वर्षी राजकथा. दक्षाचा मरीच्यादी प्रजापती कसे निर्माण झाले ते सांगितलं. दक्ष हा प्रजापतीच आहे, म्हणजे ब्रह्मदेवाचा पुत्र. जे मानसपुत्र होते ब्रह्मदेवाला ते प्रजापती, त्यातला हा दक्ष प्रजापती. या दक्ष प्रजापतीची मुलगी पार्वती, हरताल कालीच आहे, ती शंकराला दिलेली. त्याच्याकडे यज्ञ चाललेला, सगळ्याला आमंत्रण, पण जावयाला आमंत्रण नाही. का आमंत्रण नव्हतं तर दक्ष प्रजापती आल्यानंतर सर्वजण उठून उभे राहायचे. दोघंच उभे राहिले नाहीत, एक शंकर आणि दुसरे ब्रह्मदेव. पण दक्ष प्रजापती म्हणतात एक वेळ ब्रह्मदेव नाही उठले मी आल्यानंतर तर योग्य आहे, कधी माझे वडील आहेत, पण हा माझा जावई हा का नाही उठला. आणि मग त्याचा राग आलेला, त्यामुळे त्यांनी या यज्ञाला बोलवलं नाही जावयाला. आकाशमार्गे चालल्या होत्या हिच्या मैत्रिणी सगळ्या, हिच्या सख्या बहिणी चाललेल्या होत्या. तेवढ्या तुला माहीत नाही का बाबांच्या घरी यज्ञ आहे. मग हिने विचारलं का हो, म्हणाले सगळ्या माझ्या बहिणी चालल्यात, मी पण जाते वडिलांकडे. अगं म्हटलं त्यांचं आमंत्रण नाही, आमंत्रणाशिवाय जाऊ नये. म्हणजे पहा, 2 ठिकाणी आमंत्रणाची आवश्यकता नाही. एक पहिलं म्हणजे देवाच्या दरबारात जायला का आमंत्रण लागतं का. पंढरपूरला यात्रेला लोक जातात, शेगावला यात्रेला जातात, तिथे काय आमंत्रण लागतं तुम्ही या आषाढी वारीला म्हणून. देवाच्या दरबारात जाताना, गुरुकडे जाताना आमंत्रणाची आवश्यकता नाही, आणि माहेरी जाताना आवश्यकता नाही आमंत्रणाची.
माहेर आहे, माझं हक्काचं ठिकाण आहे म्हणाले. ते जाते. ते म्हणाले जाऊ नकोस, पण ऐकायचं नसेल तर. दोघींनी ऐकलं नाही बघा. कोणी दोघी? एक सीता. लक्ष्मणाने सांगितलं होतं लक्ष्मण रेषा आखून देतोय, ओलांडू नको. ओलांडल्यानंतर काय झालं ते आपल्याला माहित आहे. तसं शंकराने हिच्या पुढे एक लक्ष्मण रेषा ओढली, जाऊ नको. जाऊ नको म्हटलं तर जाणार, जा, काय होईल ते बघा तुमचं, तुम्ही निस्तर आहात. दक्ष यज्ञ विनाश. आणि मग आपल्या नवऱ्याला तिथे आहुती नाही हे पाहिल्यानंतर तिला संताप आला आणि तिने आपल्या शरीरातनं जो जठराग्नी त्यातनं प्रज्वलित करून त्याच्यामध्ये आपली आहुती दिली. आणि मग सगळी कथा घडलेली आहे दक्ष यज्ञाची. दक्ष यज्ञ विनाश बोली जे येते, त्यानंतर चरित्र आलं. संबंध भागवत कथा आपण ऐकतो बरं का, हे लक्षात घ्या तुम्ही. हे जे चाललंय ना हे सार आहे. सार सार गहिर हे चौथा दे एवढा आहे. आता एक एक कथा केवढ्या होत्या, 10-10, 4-4, 5-5 दिवस कथा चालल्या होत्या. आता थोडक्यात आहे. ध्रुवबाळाची कथा आहे. आईने वडिलाच्या मांडीवरनं खाली उतरवलं, त्याचा राग आला. तेव्हा ती काय म्हणते की सुनीती आणि सुरुची, ही सुरुची आहे लाडकी राजाची. ती म्हणते हे बघ, वडिलाच्या मांडीवर बसायचं असेल तर म्हणाले माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तुला. गेला घरी, आईला विचारतो आई काय म्हणते. आई की वडिलाच्या मांडीवर बसायचं. हो म्हणले बाबा, तिचं म्हणणं खरं आहे, ती राजाची लाडकी आहे ना, त्यामुळे ते म्हणते ते खरं आहे. मग म्हणाले सगळं कुणाच्या इच्छेने चालतं. ते म्हणते त्या भगवंताच्या इच्छेने चालतं. तो कुठं आहे? जो ह्या संबंध जगाचा निर्माता आहे तो कुठं आहे? कुणाचा आश्रय घेऊ मी? ते म्हणले त्याचाच आश्रय घ्यावा लागेल. म्हणले आई आता मी भगवंताच्या दर्शनात जातो. आता तिला पुन्हा संकट पडलं. जा म्हणावं तरी पंचायत आणि नाही म्हणावं तरी पंचायत. जा म्हणावं तर एवढं लहान पोरगं चाललंय अरण्यात, नाही म्हणावं तर भगवंताच्या आडवी कशाला येऊ, हा तिचा प्रश्न आहे. गेला. आपल्याला माहिती आहे ते ध्रुव बाळ चरित्र. त्याने काय मागितलं होतं की वडिलाच्या मांडीवर बसायचा मला अधिकार द्या. भगवंत म्हणाले अशा ठिकाणी बसवतो की जिथनं तुला कुणी हलवू शकणार नाही. तो ध्रुव तारा आहे. स्थिर. लग्न झाल्यानंतर नवरा बायको गुरुजी त्यांना घेऊन जातात अंगणामध्ये आणि वरचा तारा दाखवतात. तारा याचा अर्थ काय आहे की तो जसा आढळ आहे, ध्रुव आहे, तसं तुमचं आयुष्य असं आढळ राहू द्या. प्राचीन बरीचशी राजाची कथा सांगितली. त्यांनी एवढे यज्ञ केले की यज्ञकुंडाच्या भोवती जेवढे दर्भ अंथरायचे असतात ना, त्यांनी सगळी पृथ्वी त्या दर्भानेच भरून गेली म्हणाली. इतके हजारो यज्ञ केले. प्राचीन भरी नारद संवाद. प्राचीन भरी आणि नारद यांचा संवाद झाला. प्रियव्रत, नाभिराजा, ऋषभ, भरत चरित्र बोधप्रद, जड भरत रहुगण संवाद. प्रियव्रताची कथा सांगितली, नाभिराजाची कथा सांगितली, ऋषभदेवाची कथा सांगितली, भरताचं चरित्र सांगितलंय, जडभरताचं चरित्र सांगितलंय की रहुगण नावाचा एक राजा हा चाललेला होता गुरु करण्यासाठी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये. तेव्हा चाललेला असताना त्या पालखीत बसला होता. भोई पालखी वाहत होते, पण पालखी वाहता वाहता ते थकलाही भोई थकला. म्हणाले आता कोण भोई आहे इथे, आता पंचायत आहे ना, त्याची तब्येत होईल चांगली होईल थांबायला पाहिजे. म्हणजे बघा रे इथे कोणी आजूबाजूला आहे का. तिकडे जडभरत होता. जडभरत म्हणजे काय, तो भरत राजा
सर्वसंग समुद्रांकित वलया राज्याचा त्याग करून तो आश्रमात राहिलेला आहे. पण अंतकाळी एक हरणाचा बालक म्हणा त्याच्या हातामध्ये पडतं आणि मग आयुष्यभर शेवटच्या काळात ह्याचं कसं होईल ह्याचं कसं होईल म्हणता म्हणता त्याचा मृत्यू येतो. मग तो पुढे जन्म त्याला या मनुष्य योनीत मिळतो आणि मग पण ते पूर्वीचं ज्ञान असल्यामुळे तो जडभरच आहे. कोणी काही म्हणा त्याचं कशाकडे लक्ष नसतं, जे काम पडेल ते करणं एवढं. तेव्हा त्याला विचारतात तू हे पालखी वाहशील का? तो म्हणाले मी पालखी वाहीन का? भगवंताची इच्छा, त्याच्या इच्छेनुसार मी चालतो म्हणाले. आता यांनी पालखी वाहतली पण काय झालं, वाटेमध्ये मुंगी आली, किडा आला, तो आपल्या पायाखाली दमू नये म्हणून तो असं उड्या मारून पुढे जायचा, थोडा पाय उंच घेऊन जायचा. तसं याचा डोकं वरती लागायचं त्या पालखीला. राजाला वाईट वाटलं, काय रे? बघितलं त्यांनी त्या हे नवीन भुई आहे ना त्याच्यामुळे असं होतं. मग त्यांनी बघितलं त्या पालखीतनं त्या भोयाकडे म्हणजे जडभरताकडे. हा तब्येतीने अर्धांड होता. त्याला राग यावा म्हणून हा का म्हणतो, अरे म्हणले एवढा हडकुळा मनुष्य कशाला आणणार आहे. आणि नाना प्रकारची दूषणं दिली त्याला. कुणाला? त्या जडभरताला. जाडा म्हणाला, रड्या म्हणाला, हडकोळा म्हणाला, काळ्या म्हणाला, काय पाहिजे ते त्याला जेवढी त्याला नावं देता येईल तेवढी दिली. तरी हा काही रागवत नाही हे पाहिलं. आणि मग त्या रघुगणाने विचारलं, अरे तो बहिरायस का रे बाबा? इतक्या जडभर सगळं ऐकून घेत होता. तो म्हणला तुम्ही ज्याला नावं ठेवली त्याला काही कळत नाही, कारण हा देह जड आहे. याला तुम्ही चांगलं म्हणा वाईट म्हणा याला काय कळतंय. आणि ज्याला कळतो तो मी चिदानंद स्वरूप आहे असं ऐकल्याबरोबर तो खाली उतरला रघुगण आणि पाया पडला त्या जडभरताच्या. तूच माझा गुरु आहे, आता मला कपिल आश्रमात जायची आवश्यकता नाही. नावं ठेवची, कशाला नावं ठेवताय तुम्ही? बुटका म्हणला काय, उंच म्हणला काय, हडकोळा म्हणला काय, जाडा म्हणला काय, काळा म्हणला काय, गोरा म्हणला काय, सावळा म्हणला काय, हे सगळे म्हणले या देहाचे आहेत नावं. याला तुम्ही चांगलं म्हणा का वाईट म्हणा, देह म्हणजे मी नाहीच आहे. त्यामुळे मला देहाला कोणी चांगलं म्हणलं का वाईट म्हणलं याचं मला काही वाटत नाही. जडभरत रघुगण संवाद द्वीप वर्ष समुद्र पर्वत नद्या आणि ज्योतिष चक्र पाताळे नरक 21 सविस्तर कथे. द्वीप सप्तद्वीपा नवखंडी वसुंधरा, नवखंड आहेत, सप्तद्वीप आहेत. मग सप्तद्वीप कुठली आहेत त्याचं वर्णन केलं आहे. नवखंड कुठले आहेत त्याचं वर्णन केलं आहे. त्या त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे, प्रत्येक खंडामध्ये कोणता मंत्र म्हटला जातो, तिथली मुख्य देवता कोण आहे याचं सगळं वर्णन केलेलं आहे. 21 नरक आहेत, पाताळ आहेत त्याचं वर्णन केलं आहे. प्रचत्यापासून दक्ष उत्पत्ती, दक्ष कन्यांची संतती, देवासुर मानव त्यापासून होती, पशुपक्षी सर्पादी. प्रत्यच्यापासून सगळे या दक्षाची उत्पत्ती झाली. नंतर दक्षाला मुली झाल्या, त्या त्यांनी सर्वांना दिलेले. त्वष्ट्याचा पुत्र वृत्रासुर, भक्तिप्रेमाचा तो आगर, जन्म मृत्यू आणि इतर दिती पुत्रद्वय मृत्यू. त्वष्ट्याचा मुलगा वृत्रासुर. वृत्रासुर होता भक्ती आणि प्रेमाचा तो सागर होता. प्रल्हाद हरिभक्त शिरोमणी, दैत्याधिपती महाज्ञानी. त्या कथा परंपावने पुढे मन्वंतर कथा, प्रल्हादाची कथा सांगितली की त्याला लहानपणापासून भगवंताच्या नामाची आवड. म्हणजे या राक्षस कुळामध्ये जन्मलेल्या प्रल्हादाला नामाची आवड कोणी लावली म्हणाले. तर ज्या वेळेला हा हिरण्यकश्यपू तपश्चर्या करायला निघाला होता तेव्हा त्याची पत्नी जी काय होती तिच्या पोटामध्ये हा प्रल्हाद होता. तर इंद्राने विचार काय केला, याचा निर्वंशच करून टाकतो म्हणून म्हणले याचा पोटाचा वध करतो.
पण नारदाने त्याचा सांभाळ केला, कोणाचा? त्याच्या पत्नीचा काय होता. आणि ती गर्भसंस्कार जे म्हणतात ना, तर नारदाने जे काही भगवंत नामस्मरण कथन केलंय तो संस्कार त्याच्यावरती झाला आणि लहानपणापासून भगवंताच्या नामाची त्याला आवड लागली. गजेंद्र मोक्ष कथा थोर, गजेंद्राची कथा आलेली आहे. गजेंद्राची कथा म्हणजे करोना काळातली कथा आहे. म्हणजे गजेंद्र हा ज्या वेळेला आपल्या कुटुंबासह त्या तळ्यामध्ये स्नानाला गेला होता, तेवढ्यात मगराने त्याचा पाय धरला. पाय धरल्याबरोबर सगळ्यांनी त्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कोणी कुटुंब आहे ना, कोणी शेपटी धरतंय, कोणी मागचा पाय धरतंय, त्यांनी प्रयत्न केले नाही असं आहे का? केले. पण कुणाच्याही प्रयत्नाला यश आलं नाही. त्याचे त्या मगराची ताकदच एवढी होती की तो त्याला ओढून न्यायला लागला. बाकीचे हत्ती असे विचार करतात की याच्याबरोबर आपण गेलो तर काय करा, दिलं सगळ्यांना सोडून. म्हणजे तुझं करोना काळात काय आपण प्रयत्न केले नाही का हो? त्यांना दवाखान्यात नेलं, अमुक केलं तमुक केलं. पण आता म्हणजे याच्या सान्निध्यात राहील तर आपल्याला होईल, ॲडमिट केलं. गजेंद्र मोक्ष. मग तो विचार करतोय की आता मला कोण आहे ज्याच्या भरोश्यावर मी होतो. आपण कुटुंबाच्याच भरोश्यावर आहे ना. ज्याच्या भरोश्यावर मी होतो त्यातलं एकही माझ्या मदतीला नाही. त्या करोना काळात त्या आतमधला मनुष्य असाच विचार करायचा, मला पाहायला म्हणले काचेतनंच पाहता येत, आज भेटायला कोणी येत नाही. एरवी अंगा खांद्यावर बागडणारी नातवंड येत नाही का, माहेरी आलेली मुलगी येत नाही. कोण आहे माझं? एरवी बाबा बाबा म्हणून मागे धावणारी, यातला तर माझं कोणीच नाही. तो एक परमात्मा माझा आहे. तसं या हत्तीने सांगितले की देवा, आजपर्यंत तुझं नाव कधी मी घेतलं. सगुण आहेस का निर्गुण आहेस मला माहीत नाही. तुझी स्तुती कशी करावी मला माहीत नाही. पण हे जे कमळ आहे या तळ्यातलं ते मी तुला देतो. जिथं असेल तिथं तुला अर्पण असतो. टाकल्यानंतर गरुडावरी वैसो निवासा कैवारी आला. भगवंत आले, वरच्यावर ते कमळ झेललेले आहे. गजेंद्र मोक्ष कथा थोर, विष्णूचे मन्वंतरातील अवतार, कूर्म धन्वंतरी मत्स्य अवतार, वामन चरित्र सांगितले. भगवंताने घेतलेले अवतार सांगितले. मत्स्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती. मत्स्य, कच्छ, वराह आणि नारसिंह कृतयुगामध्ये आले. मत्स्यापासून चारते नरहरी, नरहरी अवतार म्हणजे नरसिंह अवतार. मत्स्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेती वामन परशुराम, मग तो श्रीराम सीतापती. 3 अवतार त्रेतायुगात झाले. वामन, परशुराम, राम. आणि मग द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्ण झाले. असे सगळे अवतार चरित्र जे आहेत. आणि कलंकी अवतार होणार श्रीपती, तेव्हा पृथ्वीवरी तृण नोरे असं म्हटलं. कूर्म धन्वंतरी मत्स्य अवतार वामन चरित्र सांगितले. अमृत प्राप्त्यर्थ समुद्रबंधना, देवासुर युद्धाचे वर्णन, चंद्रवंश सूर्यवंश कथन 9 स्कंदे सांगितले. अमृत प्राशन करण्यासाठी समुद्र मंथन केलं. आता समुद्र मंथनाची वेळ का आली तर नहुष नावाचा एक राजा होता. त्याने 100 यज्ञ केले आणि 100 यज्ञ केल्यानंतर तो स्वर्गाचा अधिपती झाला आणि त्याला ते इंद्राचं पद मिळालं. पण असं वाटलं की इंद्राची पत्नी जी इंद्रायणी ती पण आपल्याला मिळायला पाहिजे. मनामध्ये विषय वासना एवढी बलवत्तर झाली की ऋषीनं त्याने घोड्याच्या जागी झुंपलेलं आहे आणि चला चला म्हणले, लवकर चला असं म्हणून त्यांनी फटका मारला. दुर्वास ऋषींनी सांगितलं की ही स्वर्गातलं जत तुला ऐश्वर्याचा मद आहे, ही सगळी संपत्ती समुद्रात जाऊन पडेल.
हे सगळं स्वर्गातलं ऐश्वर समुद्रात जाऊन पडलं. मग म्हणले आता काय करायचंय? आता म्हणले समुद्र मंथन करा, मग ते बाहेर काढता येईल. म्हणून ते समुद्र मंथनाला आले. पण म्हणाले समुद्र मंथन केलं तर आणखीन एक मिळेल, अमृत सुद्धा मिळेल. मग एरवी एकमेकाचे वंश परंपरागत असणारे वैरी जे कोण देव आणि दानव परंपरागत वैर आहे ना, पण ते एकत्र आले. स्वार्थ आला की सगळे एकत्र येते. त्या स्वार्थ काय आहे? अमृत आपल्याला मिळावं. सगळे एकत्र आले. एकत्र आल्याबरोबर वासुकी नावाचा तो सर्प त्याला मध्ये आणला, गुंडाळलं. मेरू पर्वताला गुंडाळलंय. आणि आता कोण कुठे? शिफ्टेकडे कुणी उभं राहायचं, तोंडाकडे कुणी उभं राहायचं, असा विषय चालला. तर राक्षस म्हणले आम्ही शेपटी वगैरे म्हणजे त्याचा पायाकडे आम्ही उभारणार नाही, आम्ही डोक्याकडे उभारलं. आता त्याने डोक्याकडे गेले आणि ह्याच्या तोंडातनं बाहेर पडणारे 20 सगळे जण ते सगळे काळसर झाले. आता हे खाली चालला मंदराचल पर्वत. तेव्हा भगवंताने कच्छावतार धारण केला आणि मग ते, पण त्यातनं पहिल्यांदा निघालं काय तर विष निर्माण झालं, हलाहल निर्माण झालं. म्हणजे हलाहल कोण पिणार? सगळे अमृत प्यायला आलेले आहेत. सगळ्यांना सांगितलं उद्या बासुंदी प्यायची या, आणि त्याला कारल्याची वाजी कारल्याचा रस दिला तर म्हणजे काय म्हणले तुम्हाला आज मी बोलवलं इकडे सगळं बासुंदी प्यायला, पण हा कारल्याचा रस प्या. तो कोण पिय? ते म्हणले बासुंदी द्या त्यावेळेला आम्हाला बोलवा, आम्ही येऊ. कारल्याचे रस कोण प्यायला? तसं आता हे विष कोण प्यायला? कोणीच तयार नाही. भगवान शंकराने आशुतोष त्यांनी घेतलं विष आणि मग रामनामाने ते शांत झालं. हाला अमृतभृत्य प्राप्त्यर्थ समुद्र मंथना देवासुर युद्धाचे वर्णन चंद्रवंश सूर्यवंश कथना 9व्या स्कंदामध्ये चंद्रवंशाची कथा सांगितली, सूर्यवंशाची कथा सांगितली. राजा इक्ष्वाकूचा जन्म, पुढे कथा महात्मा सुद्युम्न, इला आणि तारेची आख्यान, शशाद नृग सूर्यवंशी. इक्ष्वाकूचा वंश, इक्ष्वाकू कुलामध्ये रामचंद्र जन्माला आहे, तो कुळ त्याचा वंश कसा झाला, सुद्युम्न कसा निर्माण झाला, इला कशी निर्माण झाली, तारेचं आख्यान सांगितलंय. शशाद नृग सूर्यवंशी त्यांची कथा सांगितली. नृग राजाची कथा सांगितली. सुकन्येचे कथानक, शर्यती राजाचे वृत्त, कुकुत्स खट्वांग मांधात, सौभरी सगर यांच्या कथा. सुकन्येचे कथानक सांगितले. शर्यती राजा चाललेला होता, ती मुलगी गेली आणि त्यांनी ते वारुळ होतं त्याच्यामध्ये काटेरी असं हे टाकलं झाड आतमध्ये, त्याचा डोळा फुटला ऋषीचा. म्हणजे सगळी कथा आहेत पुढच्या. कुकुत्स ऋषीची काकुत्साची कथा सांगितली. खट्वांग राजाची कथा सांगितली. खट्वांग हा राजा देवदानव युद्धामध्ये देवाच्या बाजूने लढत होता, पण लढता लढता आपलं आयुष्य संपत आलेलं कळलं नाही. तेव्हा ते म्हणाले, देव म्हणाले आता युद्धामध्ये जिंकले, काय पाहिजे सांगा. तो म्हणाला मला काय पाहिजे हे विचारायच्या आधी मला एवढं सांगा माझं आयुष्य किती राहिलं. ते म्हणले फक्त 1.5 प्रहर आयुष्य राहिलेलं आहे तुझं. म्हणले सगळं ऐश्वर्य घेऊन करू काय. त्या 1.5 प्रहरामध्ये त्याने जो भगवन नामस्मरण केलं त्याचा उद्धार होऊन गेला. खट्वांग राजा, मांधाता राजाची कथा आलेली. त्या राजाचं पोट फाडून त्यातनं मूल बाहेर काढलंय. तर म्हणली याला कोण हे करणार, पाळणार कोण? आई तर नाही तर कोण पाळणार. मग इंद्राने आपलं बोट त्याच्या तोंडात घातलंय. मानधाता मी त्याचं रक्षण करेल म्हणून त्याची कथा आहे. सौभरी सगर यांच्या कथा, सौभरी ऋषीची कथा आली. सगर राजाची कथा याच्यामध्ये आलेली आहे. कौशल देशाचा अधिपती
सगळ राजाची कथा आपल्याला माहिती आहे. कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये तो घोडा नेऊन ठेवलेला होता आणि असं वाटलं की कपिल मुनीनेच तो घोडा घेतलेला आहे म्हणून ते आले, गोंधळ करायला लागले. इंद्राने आणून ठेवलेलं होतं. कपिल ऋषींची समाधी भंग झाली. त्यांनी शाप दिला तुम्ही भस्म व्हाल म्हणून. आता तिकडे कळलं गोष्ट, घोडा तर नाही घेऊन गेले ते तिकडे, यज्ञ पूर्ण केला, पण आता हे आपले पूर्वज यांचा उद्धार कसा करायचा. मग त्यांनी सांगितलं की गंगा जर इथं आली तर यांचा उद्धार होईल. आणि मग भगीरथ राजाने गंगा आणलेली आहे आणि ती त्या कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये गेली. म्हणजे काशी गया बार बार, गंगा सागर एक बार. जिथे गंगा समुद्राला मिळते ते गंगा सागर कपिल ऋषींचा आश्रम त्या ठिकाणी आहे. भार्गव कौशल देशाचा अधिपती भगवान रामचंद्र शरदे. आपण अशक्याची कीर्ती पुढे जनक वंश वर्णना. रामचंद्राचं दशरथाचं वंशाचं वर्णन केले. रामचंद्राची कथा आलेली आहे, जनक राजाची कथा आलेली आहे. भार्गव कुलदीपक परशुराम पृथ्वी निक्षत्रिय करिदाना. सोमवंशीय पूर्वरव्याचे आख्यान नवशया ते वृत्त त्यांचे. परशुरामाची कथा आलेली आहे. जमदग्नी ऋषी हा मुलगा, तेव्हा त्यांच्याकडे कपिला नावाची गाय होती. आश्रमामध्ये कितीही लोक आले तर ते त्यांना जेवायला खायला घालत होते. तेव्हा सहस्त्र अर्जुन त्या ठिकाणी आला आणि त्याने ती गाय पळून नेली. ते मागवत होते, दिले नाही, पळून नेली. आणि मग ही गोष्ट ज्यावेळेला परशुरामाला कळली त्यावेळेला त्यांनी 21 वेळा पृथ्वीवर फिरून जेवढे काही, लक्षात घ्या, सगळ्या क्षत्रियांचा वध केलेला नाही, जेवढे अन्यायकारक होते त्यांचा वध केला आहे. बाकी त्याच काळामध्ये, ज्या काळी परशुराम होते त्याच वेळेला असंख्य राजे सीता स्वयंवराला आलेले होते. म्हणजे सगळ्या क्षत्रिय वंशाचा विध्वंस केला असं नाही. रामाचंही कुळ होतं त्यावेळेला, जनक राजाचंही कुळ होतं. तेव्हा ती कथा परशुरामाचे सगळे आले. भार्गव कुलदीपक परशुराम शापादपी शरादपी असं म्हणतात. परशुरामाला काय म्हटलंय? शापादपी शरादपी, म्हणजे शाप देणं इतकं सामर्थ्य, वेदमंत्राचं सामर्थ्य होतं. आणि पाठीला नेहमी धनुष्यबाण. शापादपी शरादपी असं त्यांचं वर्णन केलं. सोमवंशी पूर्व्याचे आख्यान नहुष ययाती. नहुषाचं आख्यान आहे, ययातीचं आख्यान आहे. त्याला वृद्धाप्य काळ लवकर आला, शाप दिला, ते आपल्याला माहिती. देवयानीची कथा आहे ती. तेव्हा ती कथा याच्यामध्ये आलेली ययातीने. त्याने आपल्याला विचारलं, माझं म्हातारपण कोण घेणार? धाकट्या मुलांसाठी मी घेतो. ती कथा ययाती राजाची. म्हणजे माणसाला असं वाटतं म्हातारं होऊ नये, त्याला वाटतं आपण अजून तारुण्यातले उपभोग घ्यायचे राहिले. दुष्यंत पुत्र राजा भरत, दुष्यंताचा मुलगा राजा भरत. शंतनू आणि भीष्म तत्सुत, त्याला शंतनू भीष्म त्याची मुलं. ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदुवंश वर्णन. ययातीच्या या यदुकुळामध्येच भगवान गोपालकृष्णाचा अवतार झालेला आहे. ज्या पवित्र यदुकुळी अवतरले श्री वनमाळे वसुदेव देवकीचे उदरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आता दशमस्कंदी जाण, आता 10व्या स्कंदापर्यंत आपण आलो आहे. ते चाललंय आता कुठला 12वा स्कंद. आत्तापर्यंत 10 स्कंदात काय काय कथा येऊन गेल्या ते सांगितले. दशमस्कंदात काय कथा आल्यात ते. आता दशमस्कंदी जाण 6 वाजून 10 मिनिटाचे झाले, 10 मिनिटं झाली. दशमस्कंद चालू आहे, 10 मिनिटं झालेली. आता दशमस्कंदा माझी दाण मथुरेत अवतरले श्रीकृष्ण. गोकुळी करती आगमन पुतना प्राण शोषले. भगवंत अवतार कुठे झालाय? मथुरेमध्ये.
पण वाढलेत कुठे? यशोदेकडे. देवकीच्या पोटी जन्म झाला आणि वाढवलंय कोणी? यशोदेने. कुठे वाढलेत? गोकुळात. पूतनाचं प्राणहरण केले, त्याने विषप्राशन केले. बालक असता मोडीला शकट चिंगरून टाकेल. राक्षस शकटासूर नावाचा राक्षस होता. त्याने त्या बैलगाडीचं रूप घेतलेलं आहे. पूर्वीच्या काळी त्या बायका त्या शकटाला म्हणजे बैलगाडीला खालच्या म्हणजे बैल सोडलेले असतात, ते शकट तसा असतो, त्याला खाली लहान मूल ते पाळणा म्हणजे वस्त्राचा पाळणा करतात आणि त्याच्यात बाळाला ठेवतात. तसं याला ठेवलेलं आहे. शकटासूर वाट पाहत होता. सगळी निघून गेल्यानंतर एकदम गाडा लोटून त्याच्या बाळाचा वध करायचा होता. त्याच्यावर भगवंताने त्या शकटासुराचा वध केला. शकटासुराला मारलाय, तृणावर्ताला मारलंय, बकाला मारलंय, वत्सासुराला मारलंय, बकासूर, वत्सासूर, धेनुकासूर मारलंय, प्रलंबाचा वध केला, जळत वणवा केला, प्राशन 12 गाव वणवा लागला होता. म्हणजे सगळीकडे गवत वाढलेलं होतं. आता परमात्मा याला मारण्यासाठी जेवढ्यांना पाठवलं त्यातला फक्त एक महाबळभट परत आलेला आहे जिवंत. बाकी सगळ्यांना भगवंताने मारलं. तेव्हा भगवंताचा वध करण्यासाठी काय केलं की म्हणले, हा आता अनायसा डोंगरावर आहे, त्या डोंगरावरचं गवत वाढलेलं आहे, चारी बाजूला वणवा पेटून दिला की हा आता आत मरून जाईल. तर भगवंताच्या बाजूने त्या गायी त्याने आपलं पुच्छ शेपटीचा असा त्याला आसरा दिलेला आहे. सगळे गोप चारी बाजूने सर्कल करून उभे आहेत की जर अग्नी आला आम्ही आधी जळून जाऊ, पण परमात्मा वाचला पाहिजे. मग भगवंताने सांगितलं तुम्ही डोळे मिटा, आणि भगवंताने 12 गाव अग्निप्राशन केलं. जळत वणवा केला प्राशना, कालिय महासर्पाचे केले दमना, अजगर गिळता नंदाजाण, प्रिय पित्याशी सोडविले. हे कालियाचं गर्वहरण केलं. कालिया नावाचा सर्प. आता कालिया नावाचा सर्प इथे काय करत होता तर गरुडाकडे असं होतं की दर सगळ्यांची तो सर्पाचा गरुड काय सर्पाला खातो. तेव्हा त्या सर्पवंशाने असं ठरवलं की एवढं अख्खं आपलं कूळच्या कूळ खाण्यापेक्षा आपण काय करू, प्रत्येकाच्या आपलं घरटी एक मनुष्य तिकडे जायचं, म्हणजे ते सर्प जायचं आहे. तर ही आली याची पाळी, कालियाची पाळी आली. तो म्हणतो आता आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मग तिथनं जो पळाला तो आलाय कुठे, या कालिया डोहामध्ये आला. आता कालिया डोहामध्ये हा गरुड येऊ शकत नाही. म्हणजे कालिया डोहात काय येऊ शकत नाही. त्याला गरुडाला शाप होता कालिया डोहाचा. काय होतं, सौभरी नावाचे ऋषी होते. हा गरुड त्या याच्यातले मासे पण खायचा. ते सगळे मासे शरण आले, आम्ही तुमच्या आश्रमाच्या बाजूला आहे आणि तुम्ही अभय नाही को का, संतांचा अभय पाहिजे आम्हाला. मग त्यांनी शाप दिला, इथं कालिया डोहात आला तर शाप आहे तुला, आमचं यायचं नाही इकडे. आणि त्यामुळे तो इथे येत नाही म्हणून हा इथे येऊन बसला. विषारी होता. नुसतं फुंकर टाकले तर चारी बाजूची झाडं जळून जायची. भगवान कदंब वृक्षावर चढले. मग एकाने शंका काढली, सगळीकडची झाडं जळली, तो कदंब वृक्ष कसा होता. सगळी जर झाडं याच्या श्वासाने विषारी श्वासाने जर जळली असतील मग कदंब वृक्ष कसा होता. तर ज्या वेळेला गरुड अमृतकुंभ घेऊन निघाला होता स्वर्गामध्ये, तो काही काळ त्या कदंब वृक्षावर बसलेला होता. त्याच्यातले अमृताचे दोन थेंब त्या कदंब वृक्षावर पडलेले होते, म्हणून कदंब वृक्षच असावा. भगवंताने उडी मारली, त्याचं गर्वहरण केलं. म्हणले जा आता इथं थांबायचं नाही. तो म्हणला मला तुमचं गरुड, त्याच्या भयानंतर मी इथं आलो, इथनं मी गेलो तर म्हणले गरुड मला त्रास देईल. म्हणले आता गरुड तुला त्रास देणार नाही. का देणार नाही, माझी पावलं तुझ्या मस्तकावर उमटली, आता गरुड पाया पडेल. म्हणले तुझ्या जाई. त्या कालियाला पाठव.
कालियाचा गर्वहरण केला. कालियाला मारायलाच निघाले होते, पण कालियाच्या सर्व स्त्रिया प्रगट झाल्या आणि त्यांनी भगवंताची प्रार्थना केली, आम्हाला चुडेदान द्या म्हणून. भगवंताने त्याला अभय दिले. कालिये महासर्पाचे केले दमन, अजगर गिळता नंदा जाणं. एकदा पहाटेच नंद निघाले होते स्नानाला, त्यावेळेला अजगराने त्या नंदाला गिळलं. अर्ध गिळलं आहे, छातीपर्यंत गिळलेलं आहे. ते आरडाओरडा झाला, अजगराने गिळलं, अजगराने गिळलं. सगळं भगवंत आले. त्यांनी नुसता एक लत्ता प्रहार मारल्याबरोबर त्या अजगराचा वध झाला. वडिलांना त्या अजगरापासून वाचवलं भगवंताने. अजगर गिळता नंदा जाण, प्रिय पित्याशी सोडविले कात्यायनी व्रताचे प्रसंगे. गोपकन्यात आलेल्या श्रीरंगे, कृष्णाशी वदती अनुरागे. पती लाभावा म्हणून कात्यायनी व्रत केलं ते गोपीने. काय त्याचा उद्देश आहे? कात्यायनी व्रताचा उद्देश होता भगवंत आपल्याला पती म्हणून मिळावा, असा तो उद्देश होता. ते आपल्याला माहिती आहे. गोपकन्यात आलेल्या श्रीरंगे, कृष्णा शिवजती अनुरागे. पती लाभावा म्हणून पती आज्ञा उल्लंघोनी अन्नार्पिती विप्रक पत्नी. त्याची वरी कृपा करून ब्राह्मणा असे झाला अनुताप. एक ऋषी भगवंत शिदोरी न घेताच निघाल्यावर त्यांचे बाकीचे सवंगडी ते पण तसेच निघाले. त्यांनी पण डबे घेतले नाहीत, बरोबर, शिदोऱ्या घेतल्या नाही. आता त्यावेळेस जरी घेतल्या नाहीत तरी दुपारी 12 वाजता भूक लागली किंवा आता अरण्यात काय फळं आहेत, पण रोज डाळ भात खायची किंवा त्यांची जी काही भाकरी विक्री खायची रोजची, तर आज आता इथे अन्न काही नाही ना. तेव्हा भगवंताला म्हणले, देवा तुझ्या नादी लागले की असं होतं. बोलले लहान भूक आम्ही विसरूनच गेलो ना, डबाच घ्यायचं विसरलो. आता काय करायचं? म्हणले काही नाही, तिथे यज्ञ चाललाय ना, तिथे जातो. म्हणजे यज्ञातले ब्राह्मण कसे आम्हाला देणार? कारण म्हणले असं आहे की समोरच्या अतिथीला नाही दिलं तर यज्ञाचं पुण्य निघून जातं. तुम्ही जा म्हणले मागायला. ते आले, म्हणले आम्हाला कृष्ण भुकेलेला आहे, आम्हालाही पाहिजे, तर तुम्ही आम्हाला काय तर द्या. ते म्हणले बघा नैवेद्य वैश्वर्य झाल्याशिवाय आम्ही काही देणार नाही. अहो म्हणले ते असा नियम आहे ना की दारात ना अतिथी विनून गेला तर आपलं पुण्य घेऊन जातो. ते आम्हाला तत्वज्ञान सांगू नका म्हणले, काय आमचं पुण्य जायचं ते जाऊ दे, पण आता आम्ही तुम्हाला काही देणार नाही. आले परत कृष्ण ते ब्राह्मण आणि म्हणले त्यांना अहंकार झाला आहे. शास्त्र मर्यादा उल्लंघत आहेत ते. काय जसं आपल्याकडे आपण काय म्हणतो नवीन दिवशी झाल्यावर मुलांना काही द्यायचं नाही, अरे त्या पोरांना खायला द्या ना. पण त्याचा उद्देश काय होता असं म्हणण्याचा पूर्वीच्या काळी? तुम्हाला भूक आवडता आली पाहिजे, हा त्याचा मुख्य उद्देश. नवीन दिवशी झाल्याशिवाय काही खायचं नाही, हा त्याचा उद्देश. जा म्हणले आता काय करायचं? जा म्हणले मागच्या बाजूला परसदार होतं, मागच्या बाजूला अंगण असायचं. जा म्हणले तिथनं त्या ऋषीपत्नीला सांगा कृष्ण उपाशी. झालं ते गेले. मग त्या बायका निघाल्या काय अन्नाच्या हरीच्या हरी घेऊन गेल्या. निघाल्यानंतर तेवढ्यात एक ब्राह्मण त्याला पाणी प्यायचं असेल म्हणा, काही खायचं असेल म्हणून आत आला. बघतो तर त्याची बायको निघाली ती हारा घेऊन अन्नाचा. हे म्हणले तुम्हाला काही कळतं का नाही? अजून नैवेद्य वैश्वर्य व्हायचं आहे. अहो म्हणले ते कृष्ण भुकेला आहे. जाऊन म्हणले त्याच्या नादी काय लागतात? जायचं नाही म्हणजे नाही. नवऱ्याची आज्ञा उल्लंघन करणं पाप आहे. ते म्हणले पाप पुण्य याचा विचार आम्ही करत नाही भगवंताच्या आड. फार तर म्हणले तुझी काय माझ्या देहावर सत्ता आहे ना? हो म्हणले आहे सत्ता माझी तुझ्या देहावरती. आणि त्यांनी त्याला बांधून ठेवलं. तिने सूक्ष्म रूप घेतलं आणि गेली. या सगळ्या ज्या ब्राह्मण स्त्रिया होत्या ते हरी घेऊन चालल्या होत्या, सगळ्यात आधी ही जाऊन पोचली. भगवंताने अन्नग्रहण केलं. आता त्या ब्राह्मण पत्नी काय म्हणतात? अहो आमच्यातल्या एकीला तर तिच्या नवऱ्याने बांधूनच ठेवले म्हणाले, आता आम्ही गेल्यावर आमची गतीच होणार आहे. भगवंत म्हणाले तुम्ही जा, गेल्यानंतर तुमचे नवरे तुमच्या पाया पडतील. म्हणले जात. परत आले. सगळ्यांना पश्चाताप झाला. अरे आम्ही भगवंताला विनमुख पाठवलं दारातनं
सगळ्यांना पश्चाताप झाला. त्यांनी उलट आपल्या पत्नीची स्तुती केली. बरं झालं म्हणाले, तो परमात्मा आहे, त्याला दिलं, हे खूप छान केलं. ब्राह्मणाशी झाला अनुताप, इंद्रवर्षला पर्जन्या, गिरी उचलला गोवर्धन, गोकुळाचे केले संरक्षण, इंद्रशरण श्रीकृष्ण. भगवंताने गोवर्धन पर्वत उचलून धरला, करंगळीवरती धरलेला आहे. आणि सगळ्यांनी अशा काठ्या विठ्या लावलेल्या त्याला पर्वताला. आणि ते सगळे काय म्हणतात, कृष्णा पेंद्या म्हणला मी आधी खाली आडवा, माझ्या पाठीवर एक, माझ्या पाठीवर एक, असं करत करत त्या शिंकाळ्याजवळ तूच म्हणाले, जे येईल ते आधी तू खायचं, तुझ्या इकडे जे धाराला निघायच्या त्या आम्हाला मिळायच्या म्हणाले. खायला आधीन का आम्हाला कधी वधी म्हणले, तुझं आम्ही एवढं काठ्या धरून बसलाय, तू आपली करंगळी लावली. देव म्हणले काढू का करंगळी, काढायची म्हणली. एका करंगळीने काय होतं, आमच्याला काय बघा, आम्ही का घामाघूम झालोय, आमच्या काठ्या आहेत म्हणून पर्वत टिकून आहे. भगवंत म्हणले काढा काढा. एकटा भगवंत 7 दिवस करंगळीवरती पर्वत धरून उभा होता. इंद्राचा गर्वहरण झाला. इंद्र शरण श्रीकृष्णा, इंद्र कामधेनु पूजित, अभिषेक केला ऐरावते, श्रीकृष्णा सोय गोपी चिडजय क्रीडती महारास वर्णन. मग इंद्राने काय केलं, त्याचा गर्वहरण झाला. आला स्वर्गात नाहीताना कामधेनूला घेऊन आलेला आहे. दुधाचा अभिषेक भगवंताला केलेला आहे. आणि मग दुधाचा अभिषेक झाल्यानंतर अंग सगळं ओसड झालं ना, ते आता पुन्हा स्वच्छ करायचंय. ऐरावतालाच घेऊन आला. त्याने असंख्य धाराने भगवंताच्या अंगावरती त्या धारा सोडलेल्या आहेत. सहस्त्र धाराने भगवंताला अभिषेक केला. इंद्र कामधेनु पूजिती, अभिषेक केला ऐरावती, कृष्णासय गोपी क्रीडा करते, महारास वर्णन. भगवंत मग त्यांनी महारासाचं वर्णन केलं. सगळ्या स्त्रिया आलेल्या आहेत. सगळ्या जणी भगवंताच्या मुरलीचा आवाज ऐकल्याबरोबर हातातली सगळी कामं टाकून त्या आल्या. कोणी असा हातात आरसा घेऊन मेकअप करत होती, तशीच निघाली आरसा घेऊन. कोणी असं वर्णन आहे त्याच्यामध्ये. सगळं जे जे हातातली कामं सोडून तिकडे धावत आहेत. काम धाम संसार विसरली, हरी भजनी रंगली, राधिका हरी भजनी रंगली. सगळ्या आल्या भगवंताने. 4ही बाजूला सगळ्यांनी रास केलेला आहे. आणि प्रत्येकीच्या जवळ एक कृष्ण आहे. जेवढ्या गोपी आहेत त्या 16,000 गोपी आल्या. त्या 16,000 म्हणजे काय, ऋग्वेदातल्या ऋचाच 16,000. ते नेती नेती पराश्रुती असं ज्यावेळेला म्हटलंय, तेव्हा त्यांनी अवतार धारण केलाय भगवंताचे. त्या आहेत त्या गोपी. प्रत्येकी जवळ एक. आणि मग ह्या प्रत्येकीच्या असं वाटायला त्यांना काय व्हायचं होतं का, त्यांच्या जवळचा कृष्ण दिसायचा पण दुसरी जवळचा दिसायचा नाही. त्यामुळे झाला अहंकार की फक्त कृष्ण माझ्याजवळच आहे. आणि अहंकार झाल्यावर भगवंता दृश्य झाले. सगळ्या चालल्या कृष्णाला शोधायला. वाटेमध्ये 4 पावलं दिसली, 2 कृष्णाची आणि 2 गोपीची. हा मग पुढं गेलं तर 2च पावलं फक्त कृष्णाची, गोपीची पावलंच नाही. म्हणे हा या ठिकाणी म्हणाले गोपीला भगवंताने खांद्यावर घेतला असेल. पुढं गेल्यानंतर बघतात काय, अशी भगवंताची टाच त्या चिखलामध्ये अशी रुपलेली दिसली. म्हणले इथं भगवंताने जोराने आपला पाय रोवलाय, त्या अर्थी तिला उचलून घेतले म्हणले. आणि बघते तर काय, तिला झाडावर रडत बसली होती. म्हणले मला असं वाटलं बघा मी केवढी भाग्यवान आहे, कृष्णाने मला उचलून घेतले वरती, मला मी भाग्यवान आहे असं वाटल्याबरोबर कृष्ण अदृश्य झाला. ज्या क्षणाला अहंकार होतो त्या क्षणाला भगवंत नाही सावून जातो. इंद्र कामधेनो, बरं झालं घड्याळ पाहिले याने. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं
श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। गोपाल कृष्ण भगवान की। आता ज्यांनी भागवत कथा ऐकली नसेल किंवा ऐकली असेल तर ही अवतरणिका मात्र हे 2-4 दिवस सतत या अवतरणिका ऐका, म्हणजे सबंध भागवत ऐकल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। तेव्हा ज्यांना शक्य आहे तरी आता, ज्याला शक्य नाही त्याला पाहुणे आले, रावळे आले, काय आजारी पडलं, गावाला गेला, ते आपल्या हातात नाही, पण असलाच तर मात्र आता चुकवू नका, कारण आता हा समारोपाला कथा चाललेली आहे, अवतरणिका सुरू आहे, म्हणजे त्या प्रत्येक अध्यायामध्ये काय काय सांगितलं या कथा याच्यामध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला सबंध भागवत ऐकल्याचं पुण्य आपल्याला या निमित्ताने प्राप्त होणार आहे। म्हणून आता हे शेवटचे 2-4 एपिसोड होतील, आणखीन काय ते आता चुकवू नका। आरती ठेविले लाजला मितीना जल्लरी